मायची नियापती यायची एक जण नाही आला अजून आरतीले. एक जण नाही आला अजून आरतीले. आरतीच टाइम झाला ना. 8 वाजून राहिले. एक जण नाही आला अजून. कुठे गेले ते लोक? कुठे गेले म्हणलं? कोणीच नाही तुला. आपण तिकडे जण कुठे गेले? बाकी कुठे गेले? हिरालाल तू अध्यक्ष झाला तेपासून का नाही, तेपासून कोणीच नाही. कोणाला पटलं नाही ना रे, पटलंच नाही ना आपल्या हाती कारभाराला म्हणून. पटलं नाही ना कोणाला, झाबलेलं नाही, मारतेलं नाही, शांतारामला नाही, कोणाच नाही पटलं. मग सरपंचांना पटलं नाही, काय सांगू तुला. मग फक्त वरून आहे ते अदरकतचं कसं तरी आहे ती सांगते. हो याच्या मागं जाऊ, असं करू, संबंधाने त्याच मतानं ऐकते. फक्त अदरकतचं आहे, काहीच नाही मतांचा. एद्रक हो ना राजा, समजू राहिलं मला जरा आता समजू राहिलं मला. हो कोणीच नाही उरायला ना, कोणीच नाही उरायला. काय करू राहिले घरी काय मालूम आता. हो ना, या पाहिजे फटकन होती. मस्तपैकी आरती गिरती करून आपण. मग येत नाही रे, येत नाही, येतच नाही, कोणीच नाही पाहिजे. हो तू मुकाणार राहिले, तू बोलूच नको रे. मग चाललं का येत नाही म्हणून राहिला. 5,000 द्यायला काय झालं तुला. मस्त आपला स्पेशल गणपती उराला होता ना, आपण स्पेशल बसू राहिलो होतो ना. मी आला का मूर्खा. काय झालं तुला 5,000 द्यायला. मग तो जर 5,000 दिले असते ना, तर असा टाइम नसता आला आपल्यावर. पाय ना हाय तरी का कोणी येते. आम्ही अध्यक्ष झालं तर येते तरी का म्हणलं कोणी. कोणीच नाही येते. पाय सबन घरी येतं. मग आपण तिघंच आहोत. अबे लोकांच्या घरी गणपती आहेत ना, लोकांच्या घरी आहेत, अर्ध्या करून येऊ राहिले असतील ना लोक. मग येतील ना, थांब ना जरा, काय घाई करू राहिला. अरे बाबा, पहिले इथलं मेन आहे ना, इथलं मेन आहे. पहिले इथली आरती करा, मग घरची आरती करा. मग आपण कायसाठी गणपती बसवला, सार्वजनिक कायसाठी बसवला. मग त्यासाठी बसवला की सबंधन व्हा एक व्हाव. इथे गणपती पशी यावं, आरती गिरती घ्यावं सगळ्या मिळून. लोक घरी चालले, घरचे पहिले करते. पहिली इथली असते मेन. हो आपल्या इकडली मग मोठी. लावर फोन लाव तू सरपंचाला, नाहीतर झाबरा गिरबल कोणाला फोन लाव, शांताला लाव, नाहीतर कोणाला लाव पण लाव. या म्हणा लवकरात लवकर, नाहीतर आम्ही तिघं जण आरती घेऊन टाकू म्हणा. मग बोंबल सांग, मग आम्हाला बोलावलं नाही म्हणसान. मग होईल मावर टप्पर पोडसान म्हणा. लाव फोन लावते नाला गल्ले. हो नाही फोन नाही लावू, आपण फोन नाही लावू. फोन लावलं कसं उचलणार नाही लगायचं, बदमाश आहे. हो म्हणते घेऊ द्या, म्हणते जरा हेल्पटे. आपण फोन नाही लावते, आपण डायरेक्ट जाऊ दे. हो तर जाऊ, पाहू काय करू राहिले ते. हो बरं तसं करतो मग. तसं करतो का. बरं मग तसं करू. तू इथे थांब रे बाबू. बुमेश इथेच थांबतो, आम्ही येतो आता. आलोच 5 मिनिटात. मी आवाज देऊन सगळे आले. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. घेतला ना प्रसाद, घेतला सगळे ना. घेतला सगळे ना. हो घेतला. चला मग आता, चला माघारी चला आता. माघारची राहिली आरती. चला आता माघारी घेऊ. हो चला रे, चला. हो चला जगनच्या घरी चला, संबंध ना. चला लवकर. हो चला पटकन घ्या, कोणाच्या घरी आहे फटाफट. मग आपल्याला तिकडे जावं लागेल ना, मोठ्या गणपती जवळ. त्यातली आरती नाही घ्यायला लागेल का, ते राहिले ना बाबा. बोंबले ना मग ते हिराला. बोट मुलींना आपल्या नावानं. मग म्हणेन मी अध्यक्ष झाल्यावर कोणीच नाही उरालं असं तसं. माहित नाही, मग मला भांडणं करते ते. चला पटकन लवकर आता घेऊन टाकू मोठ्या गणपतीपाशी. उरे बा, आमच्या घरी येत ना का म्हणलं आरती घ्यायला. येत ना आमच्या घरी. हो ना येतो ना तुमच्या घरीच आहे ना आता बाबा. तुमच्या घरीच आहे. तुमचं घर झालं की तिकडे जाऊ, सार्वजनिक गणेश मंडळापाशी जाऊ आपण. तर ती नाही घ्यायला का मोठ्या गणपतीपाशी. मग घरच करता, याचे घर त्याचं घर. असे प्रत्येकाच्या घरी येतं का बाबा बिनकामी. चला तो लवकर आटपतोय आणि तिकडे त्याला फटकन मोठ्या गणपती जवळ. उशीर नका करू. हो चला फटाफट चला. ऑटो बरं फटकन. हो लवकर पुढे, हो लवकर आरती टार्गेट काढून ठेवू लवकर. चला लवकर पुढे, हो लवकर आलोच आम्ही. हो लवकर जर बाबू पैसे जा फटकन. आले आरती चाटगीट काढून ठेवलं. कर म्हणा तयारी फटकन. हो आले म्हणा लोक, आरती लिहू राहिले म्हणा फटकन. द्या लवकर, उशीर नको करू. द्या लवकर. मग तिकडे जायला लागते आपल्याला मोठ्या गणपती जवळ. द्या लवकर. चला सरपंच. चला. माय बिन कुठे चालला हे गोंगाटा. अरे कुठे चालले रे बा. कुठे चालले म्हणलं तुम्ही. गोंगाटा कुठे निघू राहिले. आरती करायला माघारी आरती करायला चाललो आम्ही गणपतीची. चला तुम्ही चला लवकर. अरे बापा, डोसक घ्यायची पाय. अरे बिचारे हो, पहिले तिकडे मोठ्या गणपतीची करा ना, सार्वजनिकची. मग घरोघरी हिंडा. काय राजा काही समजेन तुम्हाला. काय मालूम बापा. मोठ्या गणपतीची पैसे राहिला आरती. ते तरी कोण करीन म्हणलं. काही घरच हिंडू राहिले बाबा एकमेकांचे. याच्या घरी जा, त्याच्या घरी जा. ते घर मग पुंजा. पहिले चला मोठ्या गणपतीची पैसे आरती करू. चला तिकडे पहिले. हो ना 10-15 मिनिटच काम आहे आपल्या याच्या घरी. जगनच्या घरी जाऊ. 10-15 मिनिटात आरती घेऊन आपण मोठ्या गणपती जाऊ. बिचारा आशा आलता ना पोरगा आवाज द्यायला. चला म्हणे माघार राहिली म्हणे. तर ती जाऊ 5-15 मिनिट 20 मिनिटं लागते तर आरती घेऊन वापस येऊ. आहे की नाही. गोया सरळ आहे का म्हणलं तो शांताराम. गोया सरळ आहेत का. हिरालाल बोंबलींना खापरं फोडीन ना आपल्या नावानं. म्हणेन मला अध्यक्ष केलं तर कोणीच नाही उरालं म्हणेन ना. भांडणाची काय करता बाबा. ते घरोघरी मग करा ते आरत्या. आपापल्या घरी करतील त्या आरत्या. मग लोकायला काय जायला लागते एकमेकाच्या घरी. असं तर संध्याकाळ लोक व्हायची नाही. मग चला फटकन मोठ्या गणपती चला. मग जा ते घरोघरी मग हिंडा तुमचे. का राजा पंजाबाबाजी. सबन आयुष्य चाललं ना गावातनी. तरी तुम्हाला काही समजत नाही का. काय सांगायचं यायले गेले. मोठ्या गणपतीच पैसे चला म्हणून. तुम्ही चालले यायचे संग एकमेकाच्या घरी हिंडायले. असं बापा काय सांगू तुला म्हणलं. यानं मला रस्त्यानेच पकडलं आणि चला म्हणे आमच्या घरी. हो मी तर मोठ्या गणपती पशीच चाललो होतो. हो यानं आणलं मला धरून. हो काय सांगू तुला.
ती काही असू तिकडे आता चला पहिले मोठ्या गणपती पशी चला आता तरी आरती घ्या पहिले मग हिंडा तुम्ही कोणाच्या घरी हिंडाचं चला पटकन लवकर उशीर नका करू हो चाल रे बा देवलाल चाल तिकडे हो मग करतो घरची आरती पहिले घे मोठ्या गणपतीपती चाल बाबा चाल पा म्हणलं मग श्रीराम भाऊ आलं कोणी आलं का म्हणलं अजून कोणी 8 वाजून गेले 9 वाजून राहिले म्हणलं कोण नाही आलं आरतीला अजून एक जण नाही आलं म्हणलं सबन गाव पाहिलं म्या एक गल्ली पाहिली एक नाही तर नाही सापडलं मला कोणत्या बिड्यात लपले तर काय म्हणून यायला पाहिजे त्याने अद्रोग अजून मग गणपती बसवला ना सार्वजनिक कायसाठी गणपती आहे यायला पाहिजे होतं होणार राजा यायला पाहिजे होतं बाई आहे यायला पाहिजे होतं कुठे सबन गाव पाहिलं का सबन गाव पाहिलं का म्हणलं दिसलं ना तुला कुठे अरे हो एक गल्ली पाहिली मी हो तुम्हाला सांगतो ना मी एक गल्ली पाहिली मी काय सांगू तुम्हाला आता हो कुठेच नाही दिसले मला भामटे कुठेच नाही दिसले कोण्या बियात लपले जाऊन काय म्हणू काही नाही हिरालाल तू अध्यक्ष झाला म्हणून सर्व हे काळ्या करणं सुरू यायच्या हो म्हणून तर कोणी होणार आलं तू आत्ताच अध्यक्ष सोडून दे शांताराम झाबऱ्या गिबऱ्या कोणाला पण अध्यक्ष कर पाच पण गाव येते 8 वाजता म्हणजे 8 वाजता हजर हो तू आहे म्हणून त्याचे मुनार आला हो अरे बा आपल्याला नाही पडले मनाला नाही पडू राहिले आताची पिढी का नाही लय जग व्हायला पाहिजे बे आमच्या वक्ती आम्ही आटले हजर होती मग आम्ही गणपती बसवणार हो मस्त शिस्त होती म्हणलं आता काही बेटाईमच आहे काही येता काही जाता सुतारच नाही तुम्हाला अजून तसं नाही बाजी बेटाईम नाही मागच्या वर्षी टाइमवर आलं नाही का शिस्तीत होते मागच्या वर्षी कार्यक्रम सबन यावर्षी मी अध्यक्ष झाला ना म्हणून सही नाही राहिला हो हे कारण आहे काय सांगू तुम्हाला मी मग म्हणून तुम्ही स्पेशल गणपती बसू राहिलो होतो मला माहिती नाही असे करतात म्हणून मी स्पेशल गणपती बसू राहिलो होतो पण सरपंच म्हणणं काय स्पेशल बनवतो म्हणे एक गाव गणपती राहते म्हणे म्हणून मी म्हणलं बरं बा कुठे हे करता एक गाव गणपती बरं होते कुठे परंपरा मोडता आपले पण त्यात नाही लोक काही सुद्धा येऊ नाही राहिले काय नाही करू राहिले मग असं नाही करायला पाहिजे ना बाजी असं नाही करायला पाहिजे ते का होय तर ते आले तिंगत पाय सबंध आले पाय आले आता हो अरे काय राजा कोणत्या बियात लपले होते तुम्ही कोणत्या बियात लपले होते मला सबंध 1000 नव्हतं राजा होती सबंध गाव पाहिलं मी गल्ली पाहिली एक दिसले नाही मला शांताराम भाऊ नाही दिसले ना तुम्ही नाही दिसले मला झाबरू नाही कोण नाही कुठे गेलते म्हणला कोण्या बियात लपले होते तुम्ही कुठे लपले होते अरे बा हे लोक हे एकमेकाच्या घरी चालले होते आरती आले हो याच्या घरी जाय त्याच्या घरी जायवर झालं मी आणलं मला रस्त्यात दिसले आणलं यायला पकडून मी म्हणलं पहिले बा मोठ्या गणपतीपाशी घ्या आपल्या सार्वजनिक गणपतीपाशी घ्या आरती मग हिंडा म्हणलं कोणाच्या घरी हिंडायची तुम्हाला तर हो हे चालले होते हिंडाय तिकडे हो मी आणलं पकडून यायले मी स्वतः हो आपल्याला नाही पडलं आपल्या मनाला पटलंच नाही पहिले मोठ्या गणपतीपाशी घ्यायची आरती काही नाही लोकांच्या घरी हिंडणं सुरू पहिले अरे बाबा हे मेन गणपती आहे ना त्याला आपल्या सार्वजनिक गणपती कायसाठी असते की बाबा सर्वजण या क्या होती तुम्ही चालले एकमेकाच्या घरी काय झालं लागते एकमेकाच्या घरी आपापल्या घरी घेतात ना आरती पहिली इथली मेन घेत जा म्हणलं आजपासून सांगू राहिलो मी आता उद्यापासून मला सबंधनी ते 8 वाजता हजर राहतील समजलं का शांताराम भाऊ जबरू मारती सबंधनं ऐकवलं का अरे मग मायपात अनाऊन्स करायचं ना मायपात सांगायचं ना आरतीचा वेळ झालेला आहे बा आम्ही मागच्या वर्षी कसं केलं कसं मायपातनी बोलो आरतीचा वेळ झालेला आहे तरी सर्वात लोक गावकरी मंडळींनी लवकरात लवकर हजर राहावे असं म्हणा काय झालं तुले आम्हाला ऐकू नसतं आलं आम्ही आलो नसतो मग अरे भाऊ मायपात लागलं ना ते मायप नाही ना गाणे वाजव ना स्पीकर नाही ना काहीच नाही ना ती काहीच नाही ना फक्त गणपती आहे बस सजावट केली बाकी काही नाही गाणे वाजव काहीच नाही ती मग मुकाट्याने बसा लागते आलं की मग अध्यक्ष तू आहे तुला समजा पाहिजे अध्यक्ष आहेस ना तू मंडळाचा अध्यक्ष आहे ना मग तुला सबन पाहा लागेल ना स्पीकर आणणं माईप आणणं हे ते आणणं अनाउन्समेंट करणं हे सबन तुलेच करावं लागणार म्हणलं का आम्ही करू हे कायसाठी अध्यक्ष झाला म्हणलं तू कायसाठी झाला अध्यक्ष अरे बापा काय करू म्हणलं एकटा मी अध्यक्ष झालं तर म्हणजे सबनच कामं मी करू का मंडळ कायसाठी असते काय ना काही काम तुम्हाला करावं लागतील ना काय करू म्हणलं मी 10 हात आहेत का मला 10 हात आहेत का 2च हात आहेत ना तुमचं काम आहे अन्न हे म्हणलं हे सबन काही स्पीकर हे ते बोलते काही माणूस पण तुमच्या ध्यानात आहे आणा पाहिजे तुम्ही काय बैलबुद्धी आहेत बेदिमाग सगळ्याची लेखा हो लेखा आपल्या महादेवच्या मंदिरात आहे ना माईक आहे स्पीकर आहे सबन आहे एक जण घेऊन नाही आलं राजा एक जण नाही आलं घेऊन हो ना शांताराम भाऊ आणला होतं त्याला माहित होतं ना त्यानं आणला होतं त्याचं काम होतं आणायचं मग सदस्य आहेत ते मग एवढा मोठा बक्सा उचलते का मला राजा काही बोलून राहिला कुणीकडे एवढा मोठा उचलते का मला चला आता फटकन सबंध आणू दे आता आहेत तर मग फान होते ते चला माईक स्पीकर सबन आणून टाकू दे ती मग हो मग ते जोडता येते मग ते हो त्याच्यात रोज आरती गिरती म्हणत जाऊ मग आपण चला लवकर आता टाइमपास नको करू हो ते बाबा ते आता दुपारून आणा ते हो आधीच तर 9 वाजू राहिले इकडे आरतीला उशीर हो राहिला ते मग आणा ते आता पहिले आरती घ्या मग आणता येते ते चला घ्या मग गोड्यानं आरती आता काय बाबा कसं हो काय म्हणून बाबा तुमचं आणि उद्यापासून बाबू मला आता सांगू राहिलो इथे संबंधन आहेत ना तर उद्यापासून मला इथे 8 वाजता हजर लागतील म्हणलं संबंधन समजलं तुम्हाला मग मला सांगितलं नाही आरतीचं ताट घेत आणलं का तो आणलं का रे हिरालाल आरतीचं ताट सबन आणलं मी म्हणलं सबन आणलं मी फक्त आरतीच घ्यायचं काम आहे आम्ही घेऊ राहिलो होतो तुम्ही आले नसते ना आम्ही 4-5 जण घेऊ राहिलो होतो तुमची वाटत नव्हती पाहू राहिलो होतो इतका उशीर असते का कुठे मग चाललेलं का एकमेकाच्या घरती आरती घ्यायले मग पहिले मोठा गणपतीचं सुचलं नाही तुम्हाला होऊन नाही का चला घ्या पटकन आता उशीर नका करू हो चला घ्या लवकर चला